नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, न्यूज डंकाचं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया ते सबस्क्राईब करा. त्यामुळे वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येऊ शकतील. जंतर मंतर इथे नीट पेपरफुटी प्रकरणावरून जे आंदोलन झालं ते जेनझीचं आंदोलन म्हणून सुरुवातीला सांगितलं गेलं. प्रश्नही महत्त्वाचा होता. पेपरफुटी होऊन त्यात अनेक विद्यार्थ्यांचं नुकसान झालं. काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. त्यांच्या पालकांची दयनीय स्थिती झाली. त्यामुळे हा विषय महत्त्वाचा होता. पण तो विषय केवळ एक मुखवटा होता हे हळूहळू सगळ्यांच्या लक्षात आलं. आंदोलनामागे एक वेगळं राजकारण चालत असल्याचं स्पष्ट होऊ लागलं. याच आंदोलनात विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडून नको त्या गोष्टींना थारा दिला जाऊ लागला. आपले वैयक्तिक रागलोप काढण्याचा मंच म्हणून या आंदोलनाच्या व्यासपीठाचा उपयोग झाला. त्याचवेळी लहान लहान मुलांना शिव्या देण्याचं एक प्रकारे ट्रेनिंग देणारे तर हे आंदोलन नाही ना, असा संशयही यायला वाव होता. अशा अनेक लहान विद्यार्थ्यांचे व्हिडिओ समोर आले ज्यातून हे विद्यार्थी अत्यंत घाणेरड्या शिव्या, अभद्र शब्द वापरताना दिसून आले. पण विशेष म्हणजे हे सगळे विद्यार्थी फक्त नरेंद्र मोदींना शिव्या देत होते. त्यांच्या बोलण्यात ना पेपरफुटीचा उल्लेख होता ना शिक्षणातील गुणदोषांचा. याचा अर्थ या मुलांना अशा शिव्या देण्यासाठी मोबाईल कॅमेऱ्याच्या मागे काही कपटी लोक प्रवृत्त करत होते हे पुरेसं स्पष्ट आहे. यातल्या एका मुलीचा व्हिडिओ तेव्हा व्हायरल झाला. तिने मोदींना यथेच्छ शिव्या घातल्या. पण नंतर त्याच मुलीचा हात जोडून माफी मागतानाचा व्हिडिओ देखील समोर आला. त्यात तिने आपली चूक झाली, आपण जे बोललो ते निषेधार्हच आहे, आपल्याला कुणीतरी हे बोलण्यास भाग पाडत होते आणि आम्हीही उत्साहाच्या भरात ते बोलून गेलो असं स्पष्टपणे सांगितलं. याचा अर्थ या विद्यार्थ्यांना आपल्या जाळ्यात ओढून मोदींना शिव्या देण्याचा कार्यक्रम काही लोकांनी उरकून घेतला. आता हे सगळे मात्र अंतर्धान पावलेले आहेत. पण या निमित्ताने या शिवीगाळ करणाऱ्या विद्यार्थ्यांबद्दल लोकांच्या मनात असलेला संताप नंतर उसळून बाहेर येऊ लागला. लोक या शिव्या देणाऱ्या विद्यार्थ्यांना शोधून शोधून त्यांच्यावर टीका करू लागले, त्यांना धमक्या देऊ लागले. काही अशा मुलांना मारहाणही झाली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच व्हिडिओ करत या संदर्भातली आपली भूमिका स्पष्ट केली. तोच टर्निंग पॉईंट होता. ते म्हणाले की या मुलांना माफ करा, त्यांनी उत्साहाच्या भरात विचार न करता वक्तव्य केलेली आहे. त्यांना मार्गदर्शनाची गरज आहे, ती भरकटलेली आहे, त्यांची दिशाभूल झालेली आहे. नरेंद्र मोदींच्या या वक्तव्याने खूप मोठा बदल झाला. निदान सोशल मीडियावर या शिवीगाळ करणाऱ्या मुलांविरोधात जो राग व्यक्त होत होता तो बऱ्याच प्रमाणात कमी झाला. अजूनही अनेकांवर गुन्हे दाखल आहेत, पण कदाचित तेही येत्या काळात मागे घेतले जातील किंवा त्या मुलांनी माफी मागितली तर पुढे काही कारवाई होणार नाही. पण या मुलांनी जी मर्यादा ओलांडली होती ती निश्चितच संतापजनक होती. त्यांना कुणीतरी समजावून सांगण्याची आवश्यकता होती. त्यांचं चुकलंय, त्यांनी असं करून आपल्या भविष्याचं वाटोळं करून घेऊ नये हे सांगितलं गेलं असतं तर थांबलं असतं. पण नरेंद्र मोदी यांच्या विरोधकांसाठी विद्यार्थ्यांनी केलेली शिवीगाळ अमृतासमानच होती. ते प्रत्यक्ष आंदोलनात नसले तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून या शिवीगाळीचं निर्लज्ज समर्थन करताना दिसले. त्यामुळे आपण केलेली शिवीगाळ ही कशी योग्य आहे असंही या भरकटलेल्या विद्यार्थ्यांना वाटलं असेल तर त्यात त्यांचीच काय चूक. सदर मुलीने सोशल मीडियातच हात जोडून माफी मागितलेली आहे. आपण चुकलो आहोत याची जाणीव तिला झाली. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोदींनी केलेल्या व्हिडिओरूपी आवाहनामुळे या मुलांच्या पालकांना मोठा दिलासा मिळाला. या मुलीच्या आईने आपली प्रतिक्रिया देताना आपल्या मुलीची चूक कबूल केली. तिने अशा शब्दांचा वापर करणं टाळलं पाहिजे होतं हे त्या म्हणाल्या. त्यांनी मोदींचे आभार मानले आणि मोदींनी केलेल्या आवाहनामुळे आपल्या मुलीला एक नवं जीवन मिळालं, माझ्या मुलीचा पुन्हा एकदा जन्म झाला असं त्या म्हणाल्या. त्याला वेगळा अर्थ आहे, तो सगळ्या पालकांनी लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. या वयात आंदोलनाची, क्रांती घडवण्याची अनेकांमध्ये उर्मी असते. मात्र आपण कुणाच्या हातचं बाहुलं तर बनत नाही ना, याची या मुलांना समज नसते. त्या मुलीविरोधात जर पुढील पोलिसी कारवाई झाली तर तिच्या आयुष्यावर त्याचा काय परिणाम होईल याचं भान सर्वांनीच बाळगणं आवश्यक आहे. तरुणांमध्ये राग, संताप असू शकतो, पण त्याचा योग्य वापर करून विविध क्षेत्रात कसा बदल करता येईल हा विचार केला गेला पाहिजे.
पण या आंदोलनातून आपल्या पोळ्या शेकण्यासाठी या संतापाच्या ऊर्जेचा वापर काही नतद्रष्ट लोकांनी केला. तेच आज या शिव्यांचं समर्थन करत आहेत, कारण त्यांना आपल्या बंदुका चालवण्यासाठी कोणाचे तरी खांदे हवेच असतात. मोदींनी केलेल्या आवाहनाचा फायदा या मुलीला झाला. तिचं मनपरिवर्तन झालं, मतपरिवर्तन झालं. मोदींनी केलेल्या व्हिडिओनंतर काही तासांनी या मुलीनेही आपलं मतपरिवर्तन झाल्याचा व्हिडिओ टाकला. आपण गंभीर चूक केली असून यापुढे अशी चूक करणार नसल्याचं तिने म्हटले. या मुलीने शिवीगाळ केल्यानंतर तिच्या आईची अत्यंत वाईट अवस्था झाली. आपली मुलगी अशी कशी काय बोलू शकते याचा विचार करून तिला अस्वस्थ वाटू लागलं. पण जेव्हा मोदींनी आवाहन केलं तेव्हा तिला आपल्या मुलीला दिलासा मिळेल अशी आशाही वाटू लागली. अशा लहान मुलांना आंदोलनात सहभागी होऊ देऊ नका, त्यांना सोशल मीडियापासून दूर ठेवा असं आवाहन करायला त्या विसरल्या नाहीत. हीच बहुसंख्य पालकांची स्थिती आहे. मोदींच्या या आवाहनामुळे हाच फरक पडलेला आहे. या आंदोलनाचा ज्यांनी अत्यंत घाणेरड्या पद्धतीने स्वतःच्या राजकारणासाठी उपयोग केला आणि त्यातून या मुलांचं आयुष्य एक प्रकारे दावणीला बांधलं, त्यांचे खरे उद्देश आज लोकांना कळू लागलेले आहेत. या मुलांविरुद्ध जो संताप उफाळून येऊ लागला तेव्हा मोदींना याचं अचूक आकलन झालं की हीच वेळ आहे हे सगळं थांबवण्याची आणि या मुलांना एक प्रकारे या संतापाच्या उद्रेकातून दूर ठेवण्याची. त्यामुळेच त्यांनी तो व्हिडिओ केला असला पाहिजे. आज काही दळभद्री मानसिकता असलेले लोक मोदींनी या मुलांना माफ करा म्हणण्याऐवजी स्वतःच माफी मागितली पाहिजे असं बोलत आहेत. अशा लोकांचं या शिव्यांना पूर्ण समर्थन आहे. या मुलांचे मारेकरी खरे तेच आहेत. पण मोदींच्या आवाहनामुळे अशा पालकांना जाणीव झाली की मुलांना आता अशा आंदोलनापासून, उद्रेकापासून दूर ठेवणं आवश्यक आहे. कारण आज याच आंदोलनाचे नेतृत्व करणारे दिपके, आशुतोष रांका, सौरव दास यासारखी मंडळी आपापल्या घरी मजेत आहेत. त्यांना या मुलांच्या जीवनाविषयी, त्यांच्यावर गुदरलेल्या प्रसंगाविषयी जराशी जाणीव नाही. आपल्या आंदोलनाचा उपयोग करून या मुलांना चुकीच्या मार्गाला लावण्याचं काम केलं गेलं याचं भानही या आंदोलनाच्या नेत्यांना नाही. उलट मुलं चेष्टेने बोलली असतील तर त्याचा एवढा बाऊ करण्याची काय आवश्यकता आहे असा निर्लज्ज, बेशरम प्रतिवादी मंडळी करत आहेत. हा असा प्रतिवाद ते यामुळेच करू शकतात कारण त्यांना या मुलांचं काय होईल याच्याशी देणं घेणं नाही. आंदोलन करताना सरकारने कशी अकाउंटेबिलिटी म्हणजेच जबाबदारीचं भान राखलं पाहिजे याचं गुणगान गाणारी हीच मंडळी होती. ही तीच माणसं या लहान लहान मुलांची जबाबदारी घ्यायला तयार नाहीत. आज पालकांना लक्षात आलं असेल की ज्या मुलांनी शिव्या दिल्या त्यांनाच त्याचे परिणाम भोगावे लागणार आहेत. आंदोलनाचे नेते मात्र मस्त मजेत आहेत. ते ना या विद्यार्थ्यांसाठी पोलीस ठाण्यात येत आहेत किंवा त्यांच्याविरुद्ध असलेले FIR मागे घेण्यासाठी कोणता पुढाकार घेत आहेत. मोदींच्या या व्हिडिओमुळे मात्र सगळा नूर बदलून गेला. या मुलीची आई जे बोलली सगळ्या पालकांचंच प्रातिनिधिक विचार असले पाहिजे. यापुढे कदाचित अशा आंदोलनापासून या मुलांनी दूर राहावं आणि त्यांना कुणीतरी आपल्या राजकारणासाठी बळीचा बकरा बनवू नये याची काळजी हे पालक नक्कीच घेतील. एकीकडे आज राष्ट्रकुल स्पर्धेत विविध खेळातील तरुण तरुणी पदकं जिंकतायत, देशाचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नावारूपास आणतायत. पण इकडे काही देशविघातक लोकांना देशातील तरुणांना फक्त भडकवायचंय, त्यांना अराजक निर्माण करण्यासाठी प्रवृत्त करायचं आहे. त्यांच्यासाठी अराजक ही सुसंधी आहे. हे लक्षात घेऊन आजच्या पालकांनी आपल्या मुलांना अशा स्वार्थी आंदोलनांपासून दूर ठेवलं पाहिजे. तसा विचार करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी पालकांना, भरकटलेल्या विद्यार्थ्यांना प्रवृत्त केलं, त्याबद्दल त्यांचे आभारच मानले पाहिजे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.